2026च्या सर्वात महत्वपूर्ण अशा 5 राज्यांच्या विधानसभेचे निकाल लागले. भाजपला यश पण मिळाले. 2027 मध्ये आता 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये आपल्या शेजारचं गोवा, मग थेट पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 4 राज्य आहेत. या 4 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब जे भाजपच्या हाती लागलेलं नाही, तिथं भाजपला बराच प्रयत्न करावा लागणार आहे. आप कमकुवत झालंय, काँग्रेसला दिशा सापडत नाही. अशा परिस्थितीत भाजपनं 1 वर्ष अगोदरच आपले मोहरे रचायला सुरुवात केली. त्यातून विरोधक नामोहरम होतील असा पूर्ण प्रयत्न भाजपचा असेल. आता काँग्रेसला आपली रणनीती ठरवायची. भाजप 5 वर्ष निवडणुकांच्या मोडमध्ये असतं. प्रत्येक राज्य हे उद्दिष्ट ठेवून गाठलं जातं आणि विजयी केलं जातं. विरोधक मात्र पूर्णतः यामध्ये अपयशी ठरतात. राहुल गांधी फक्त प्रयत्न करतायत, जमिनीवर फिरताय. सर्वसामान्य नागरिकासारखे ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेत आहे. यातून यश कधीच मिळणार नाही. यश हे फक्त कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून मिळतं. जोपर्यंत संघटना बळकट उभी राहत नाही तोपर्यंत पंजाब राखणं आपला आणि काँग्रेसला पंजाबमध्ये मुसंडी मारणं शक्य होणार नाही. भाजपसाठी सध्या तरी ग्रीनफील्ड म्हणूनच पंजाबकडे बघावं लागेल. या परिस्थितीत वर्ष आहे विरोधकांना योग्य प्रयत्न करण्याचा. अन्यथा अपयश जे नेहमीच आहे ते पुन्हा पंजाबमध्येही काँग्रेसच्या आणि आपच्या हाती लागेल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटून नव्या विषयासह. धन्यवाद.